पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू असताना विद्युत विभागानं थकीत वीज बिलामुळे शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे। त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं विजेअभावी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय। विजेअभावी शाळेतील अनेक उपकरणं बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यापासून वंचित राहावं लागतंय। गोंदिया जिल्ह्यातील 69 जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीज पुरवठा महावितरणनं खंडित केला आहे। या 69 शाळेतील 2334 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे। अशातच वीज पुरवठा खंडित झाल्यानं शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। तर शाळेचे विद्युत बिल भरण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या असताना देखील अनेक ग्रामपंचायतींनी बिल न भरल्यानं महावितरणकडून शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील एकूण शाळांवर जवळपास 5,80,000 रुपये इतकं बिल थकीत आहे। ग्रामपंचायतींना हे विद्युत देयक भरण्यासाठी आवाहन केलेलं आहे। अशी आशा व्यक्त करतो की लवकरच यावर तोडगा निघेल आणि ग्रामपंचायतीमार्फत आणि इतर माध्यमातून आपण ही वीज बिल भरण्याची व्यवस्था करू आणि सर्व शाळांना वीज पुरवठा पूर्ववत सुरू। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।